भगवान परशुरामांच्या जन्माची कहाणी। जमदग्नी ऋषींनी चंद्रवंशी राजाची कन्या माता रेणुका हिच्याशी विवाह केला। जमदग्नी आणि रेणुका माता यांनी पुत्रप्राप्तीसाठी मोठा यज्ञ केला। या यज्ञावर प्रसन्न होऊन भगवान इंद्राने त्यांना तेजस्वी पुत्राचे वरदान दिले आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी परशुरामाचा जन्म झाला। ऋषींनी आपल्या मुलाचे नाव राम ठेवले। रामाला भगवान शिवाकडून शस्त्रास्त्रांचे ज्ञान प्राप्त झाले आणि शिव प्रसन्न होऊन त्यांनी आपली कुऱ्हाड म्हणजेच परशु यांना दिला। त्यामुळे त्यांना परशुराम म्हटले गेले। चिरंजीवी होण्यातच त्यांनी धन्यता मानली। रामायण आणि महाभारत या दोन्हीमध्ये याचे वर्णन आहे। त्यांनी श्रीकृष्णाला सुदर्शन चक्र उपलब्ध करून दिले आणि महाभारत काळात भीष्म, द्रोणाचार्य आणि कर्ण यांना शस्त्रांचे ज्ञान दिले। दक्षिण भारतात कोकण आणि चिपळूणमध्ये भगवान परशुरामाची अनेक मंदिरे आहेत। या मंदिरांमध्ये वैशाख शुक्ल तृतीयेला परशुराम जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते आणि यांच्या जन्माची कथाही त्या दिवशी ऐकायला मिळते। या दिवशी परशुरामजींची पूजा करून त्यांना अर्घ्य देण्याचे खूप महत्त्व आहे।